खांडबारा येथे थेट सरपंच व सदस्य पदासाठी युवा एकता विकास पॅनल यांचे नामांकन अर्ज दाखल। नवापूर तालुक्यातील 13 ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका लागल्या असून त्या अनुषंगाने नवापूर तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून खांडबारा ग्रुप ग्रामपंचायतीचे नावलौकिक असून थेट सरपंच व ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती स्त्री राखीव तर प्रभाग क्रमांक 5 अनुसूचित जमाती स्त्री राखीव असून लोकनियुक्त सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष खांडबारा ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांकडे लागले आहे। आज दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी खांडबारा ग्रामपंचायतीचे नामांकन अर्ज युवा एकता विकास पॅनल यांच्या मार्फत सरपंच पदासाठी सौ स्नेहल गणेश पाडवी तर प्रभाग क्रमांक 5 सदस्य पदासाठी सौ सपना ताजमहाल पाडवी यांनी समर्थकांसह आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी खांडबारा यांच्याकडे दाखल केला होता। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक आदी उपस्थित होते। युवा एकता विकास पॅनल खांडबारा येथे थेट सरपंच व सदस्य नामांकन अर्ज दाखल करतेवेळी ज्येष्ठ नेते दिलीप पवार, प्रफुल्ल कुमार नाईक, नवापूर काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष जालम सिंग गावित, खांडबारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश भाऊ चौधरी, थेट सरपंच उमेदवार सौ स्नेहल पाडवी, सौ सपना पाडवी, ताजमहाल पाडवी, आर्यन पाडवी, अतुल शर्मा, वीरेंद्र ईशी, ईश्वर माळी, अर्शद पठाण, सागर पाडवी, अतीक शेख, पारस वळवी, चंद्रकांत गावित यांचेसह मोठ्या प्रमाणात युवा एकता विकास पॅनल खांडबारा यांचे समर्थक हजर होते। नवापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकाचा कार्यक्रम सुरू आहे। 8 ते 13 तारखेपर्यंत फॉर्म भरावयाचे आहेत। त्यात खांडबारा सरपंच पदासाठी युवा एकता विकास पॅनलच्या उमेदवार आहेत स्नेहल गणेश पाडवी सरपंच पदासाठी आहेत आणि ग्रामपंचायत सदस्यासाठी सपना ताजमहाल पाडवी या उभे आहेत युवा एकता पॅनलतर्फे। तरी मी सर्व खांडबारा ग्रामस्थ सर्व रहिवाशांना विनंती करतो, सर्वांनी दोघं महिला उमेदवार दिलेले आहेत, सुशिक्षित आहेत, ते खांडबारा विकासासाठी काम करतील आणि सर्वांना सोबत घेऊन काम करतील अशी मला आशा आहे। तरी आपण सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये खांडबारामध्ये जेवढे मतदार बंधू भगिनी असतील सर्वांनी त्या दोघं महिला उमेदवारांना निवडून देऊन त्यांना विकास कामाची संधी उपलब्ध करून द्यावे आणि त्यांना पुढील भविष्यासाठी मी त्यांना निवडून आल्या तर शुभेच्छा देतो आहे। सर्व पुन्हा आता प्रभारी सरपंच आहे योगेश भाऊ आणि नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि खांडबारा येथील सर्व कार्यकर्ते आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी इथं येऊन फॉर्म भरलेला आहे। पुन्हा मी खांडबारा ग्रामस्थांना विनंती करतो त्यांनी दोघं महिलांना निवडून द्यावे अशी मी विनंती करतो।